शिंदेच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाला जोरदार धक्का देण्यात आलाय। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीनंतर शिवसेनेकडून आता राज्यात ऑपरेशन टायगर राबवण्यात आले। या प्रकरणाची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। अकोल्याच्या राजकारणात आता शिंदे गटाचे पाळेमुळे मजबूत झाले असं म्हणावं लागेल। ठाकरे गटातील दिग्गजांनी एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाण हाती घेतल्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी एक मोठा झटका मानला जातोय। अकोल्यातील ठाकरे गटातील 4 नगरसेवक आता शिंदेच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत। आता ह्या सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या जनमताचा अपमान आहे का? आता प्रश्न तर उपस्थित होतोच। तर चला जाणून घेऊया या प्रकरणाची आता अकोल्यासह राज्यातील राजकारणात कोणते परिणाम होतील। तर नेमके कोण आहे ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणारे ते नगरसेवक, सगळं काही सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू होती। मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे दिनांक 16 मार्च 2026 रोजी दिल्लीसाठी रवाना झाले। पुढच्या दिवशी म्हणजेच दिनांक 17 मार्च 2026 रोजी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घेतली। भेटीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांनी आपले सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावण्याची देखील मागणी केल्याचे सांगितलं जाते। पण शिंदेंनी दिल्ली दौऱ्याहून परत येतात एक मोठी रणनीती चाल खेळली आहे। यामुळे अकोल्याच्या स्थानिक राजकारणात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व मजबूत झाले आहे। तर नेमकं झाले असे की दिनांक 17 मार्च 2026 रोजी मंगळवारी एकनाथ शिंदे रात्री उशिरा आपल्या दिल्ली दौऱ्यावरून परतले। ते रात्री 2च्या सुमारास ठाण्यात दाखल झाले। त्यावेळी अकोल्यातील ठाकरे गटातील नगरसेवक शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले होते। रात्री 2 वाजता या ठाकरे गटातील नगरसेवकांनी शिंदेच्या निवासस्थान असणाऱ्या नंदनवन या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला। पण फक्त एवढेच नाही, तर अकोल्यातील ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण आपल्या हाती घेतला। अकोल्यातील ठाकरे गटाच्या एकूण 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला। आता या बातमीमुळे ठाकरे गटात मोठी चिंता वाढली आहे। यावर्षी गेल्या जानेवारी महिन्यात अकोला महापालिका निवडणुका पार पडल्या। महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, तर काँग्रेस दुसऱ्या स्थानकावर राहिला। भाजपला संपूर्ण बहुमत नसताना देखील मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात आली। निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या पक्ष स्वतंत्र पद्धतीने मैदानात उतरला होता, मात्र पक्षाला फारशी कामगिरी करता आली नाही, कारण शिंदेच्या शिवसेनेला अकोल्यातून फक्त एकच जागा मिळाली। त्याचप्रमाणे ठाकरे गटाने देखील आपली शक्ती पणाला लावली होती, पण त्यांना देखील 6 जागांवर समाधान मानावे लागले। असं असलं तरी साताऱ्याच्या राजकारणात खरे गटाचे वर्चस्व शिंदेपेक्षा मोठे मानले जाऊ लागले। त्याचप्रमाणे ठाकरे गटाने देखील आपली शक्ती पणाला लावली होती, पण त्यांना देखील 6 जागांवर समाधान मानावे लागले। असं असलं तरी देखील अकोल्याच्या राजकारणात खरे गटाचे वर्चस्व शिंदेपेक्षा मोठे मानले जाऊ लागले। पण आता अकोल्यातील ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय। यामुळे ठाकरे गटाचे अकोला महानगरपालिकेतील वर्चस्व आता कमी झाले आहे। आता ठाकरे गटाकडे अकोला महानगरपालिकेत फक्त 2च नगरसेवक उरले आहेत, तर शिंदेच्या नगरसेवकांची संख्या आता तब्बल 5 एवढी झाली आहे। हा पक्षप्रवेश शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बांडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याची माहिती मिळते। या पक्षप्रवेशामुळे अकोल्याच्या राजकारणात भाजप युतीची ताकद आणखी मजबूत झाली आहे। यामुळे त्यांच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढून आता तब्बल 53 एवढी झाली आहे। याचे पुरोगामी परिणाम आता भविष्यात अकोल्याच्या स्थानिक राजकारणात दिसू शकतात। मित्रांनो, ठाकरे गटातील ही नेते मंडळी अकोल्यातील स्थानिक राजकारणात आपली मोठी पकड धरून आहेत। त्यांच्या अशा अचानक पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या गटाची अकोल्यावरील पकड कमी झाली आहे, हे मात्र निश्चित। पण ठाकरेंच्या पक्षातून निवडणूक लढवलेल्या नगरसेवकांचे असे एकाकी शिंदे गटात प्रवेश करणे हा लोकांच्या जनमताचा अपमान आहे का? राज्यात असे मनमानी पक्षप्रवेश केव्हापर्यंत चालणार? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।